चलो गुड मॉर्निंग बच्चों। तर आज आपण मी संतोष विठ्ठल राठोड, पंतनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा घाटकोपर, इयत्ता 9वी, विषय मराठी, अक्षर भारती। आज आपला घटक असणार आहे व्याकरण। तर सुरुवातीला व्याकरण म्हणजे काय आहे, त्याची व्याख्या काय आहे हे पाहूया। कोणत्याही भाषेची रचना शुद्ध करणे यालाच व्याकरण असे म्हणतात। तर आज आपण व्याकरणामध्ये अलंकार हा भाग घेणार आहोत। हेलो सर, हेलो जी सर। सर पीपीटी शेअर। तर आज आपण अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत। अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे दागिना। ज्याप्रमाणे एखादी स्त्री त्या स्त्रीवर कोणताही दागिना नाहीये, दागिने नाहीये, तर ती स्त्री तेवढी सुंदर दिसणार नाही। जर एखादी स्त्रीवर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने टाकले तर त्या स्त्रीवर सौंदर्य फुलवण्याचे काम हे दागिने करत असते। तसेच भाषेमध्ये म्हणजेच मराठी भाषेमध्ये भाषेला सौंदर्य प्राप्त करून देते, त्यालाच अलंकार असे म्हणतात। आपण या ठिकाणी अलंकाराचे व्याख्या सुद्धा पाहणार आहोत। दागिने किंवा अलंकार माणसाला शोभा देतात, त्याच्या सौंदर्यात भर पडते। त्याप्रमाणे अलंकार असतात व त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या सौंदर्यात भर पडते। भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या शब्द रचनेलाच अलंकार असे म्हणतात। आता अलंकाराचे दोन प्रकार आहे। एक म्हणजे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार। म्हणजे आपण शब्दालंकार ची काही व्याख्या बघणार आहोत। शब्दालंकाराची व्याख्या पाहूया। अनेकदा शब्दाच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा शब्दरचनेत सौंदर्य निर्माण होत असते, अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात। आणि दुसरा आहे आपला अर्थालंकार। त्याचीही आपण परिभाषा पाहूया किंवा व्याख्या पाहूया। शब्दाच्या अर्थपूर्ण योजनेतून अर्थाचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना अर्थालंकार असे म्हणतात। तर आज आपण अभ्यासणार आहोत शब्दालंकार व त्याची काही उदाहरणे। आता शब्दालंकाराचे दोन प्रकार आहे। एक आहे यमक, दुसरा आहे अनुप्रास। आपण या ठिकाणी यमक अलंकार पहिला सुरुवातीला घेणार आहोत। यमक अलंकाराची व्याख्या पाहून आपण यमक अलंकाराचे काही उदाहरण घेणार आहोत। यमक अलंकार कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात। पुन्हा एकदा पाहूया यमक अलंकाराची व्याख्या। कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात
तेव्हा यमक अलंकार होतो. आता आपण यमक अलंकाराचे काही उदाहरण पाहूया. उदाहरण पहिला आहे, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी. म्हणजे आपण आताच पाहिलेलं आहोत की जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर कविता के जो वाक्य में जो लाइन में जो लास्ट के अक्षर जो है वो एक जैसे दिखाई देते हैं तब उसे हम यमक अलंकार कहते हैं. देखिए यहाँ पे एक जैसे शब्द जैसे दिखाई दे रहा है म्हणजे जाणावा तो. आता आपण पाहूया यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे. म्हणजे या ठिकाणी ज्ञानी, समाधानी आणि मनी पहिल्या 3 चरणाच्या शेवटी नि आलेला आहे म्हणून तो यमक अलंकार होतो. म्हणजे हा यमक साधणारे शब्द आहे. यमक अलंकार म्हणजे रायमिंग वर्ड्स. जसे इंग्लिश मध्ये मॅट कॅट शब्दाचा अर्थ जरी वेगळा असेल, शेवट ट प्रत्यय लागलेला आहे. आता आपण पाहूया दुसरा उदाहरण. पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया, पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला. आता या म्हणजे उदाहरणामध्ये यमक साधणारे शब्द, यमक दर्शवणारे शब्द पाहूया की पडला आणि दरवळला हे यमक दर्शवणारे शब्द आहे. आता आपण तिसरा उदाहरण पाहणार आहोत. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. आता या उदाहरणामध्ये आपल्याला यमक दर्शवणारे शब्द आहे ते पाहूया. सुसंगती सदा घडो घडो सुजन वाक्य कानी पडो पडो. म्हणजे घडो आणि पडो हे यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे तो यमक अलंकार आहे. दुसरा त्याच्या खालच्या ओळीमध्ये बघा, कलंक मातीचा झडो विषय सर्वता नावडो. झडो आणि नावडो हे यमक दर्शवणारे शब्द आहे. आपण तिसरा उदाहरण घेणार आहोत. चौथा, आला वसंत कवी कोविळ हाई आला आला पितो सुचवितो अरुणोदयाला. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. आला वसंत कवी कोविळ हाई आला आला पितो सुचवितो अरुणोदयाला. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला यमक दर्शवणारे शब्द कोणता असेल तर पाहूया. तर यमक दर्शवणारा शब्द असेल या ठिकाणी आला आणि या ठिकाणी अरुणोदयाला. म्हणजेच कवितेच्या शेवट ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द एक सारखे येतात तेव्हा तो कोणता अलंकार होतो, यमक हा अलंकार होतो. म्हणजे आला आणि अरुणोदयाला हा यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे तो यमक अलंकार आहे. याच्यानंतर आपण पाचवा उदाहरण पाहणार आहोत. पोटापुरता पसा पाहिजे नको पिखाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. म्हणजे या वाक्यात या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत यमक साधणारे शब्द कोणते आहे ते पाहूया. या ठिकाणी पोळी आणि झोळी
हे यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे तो यमक अलंकार आहे. आपण त्यानंतर 6वा उदाहरण घेणार आहोत. तल्लीले म्हणजे मधी तल्लीन न हो, कल्लोलीन कवी कवन तरी, जय संजीवनी जननी पोएद म्हणजे पो योदे श्री गोदे भवतापहरी. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे. तर पाहूया आपण यमक दर्शवणारे शब्द. तरी आणि हरी हे दोन शब्द यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणून तो यमक अलंकार होतो. आपण 6वा उदाहरण घेऊया. 7वा, मना चंदनाचे परित्वा झिजवावे, परी अंतरी सज्जना निववावे. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. मना चंदनाचे परित्वा झिजवावे, परी अंतरी सज्जना निववावे. या उदाहरणात यमक दर्शवणारे शब्द, सारखे शब्द किंवा अक्षर कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे जे अक्षर किंवा शब्द सारखे येतात त्यालाच आपण यमक अलंकार असे म्हणतोय. या ठिकाणी सारखे शब्द कोणते आहे आपण पाहणार आहोत. बघूया आपण. तर या ठिकाणी आहे झिजवावे, झिजवावे, निववावे हे दोन शब्द यमक दर्शवणारे किंवा यमक दर्शवणारे शब्द आहे. आपण 8वा उदाहरण पाहणार आहोत. या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती, नृत्यार्थ होत म्हणजे होते जरी, सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती, नृत्यार्थ होते जरी सामर्थ्य, नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पाहिले मी न कोठे तरी. या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे. तर आपण पाहूया या ठिकाणी जरी आणि तरी, म्हणजे हे दोन शब्द यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे तो यमक अलंकार आहे. आपण त्यानंतर आपण पाहणार आहोत 9वा उदाहरण पाहूया. मना सज्जना भक्ती पंतची जावो, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावो. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. मना सज्जना भक्ती पंतची जावो, तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव. या उदाहरणामध्ये आपण यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे हे पाहूया. तर या ठिकाणी जावो आणि स्वभाव हे दोन शब्द आहे की यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे तो यमक अलंकार चे उदाहरण आहे. आपण पुढचा 10वा उदाहरण पाहूया. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. या उदाहरणामध्ये आपण यमक दर्शवणारे शब्द कोणते आहेत ते पाहणार आहोत. या ठिकाणी पाखर, या ठिकाणी पाखर आणि पाझर हे दोन शब्द आहे यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे हे यमक अलंकाराचे उदाहरण आहे. आपण 11वा उदाहरण पाहूया. या ठिकाणी आपण चला 11वा उदाहरणाकडे जाऊया. आता तुझी पाळी वीज देते टाळी. काय आहे? आता तुझी पाळी वीज देते टाळी. या उदाहरणामध्ये यमक दर्शवणारे शब्द पाहूया की या ठिकाणी टाळी आणि पाळी, पाळी आणि टाळी हे दोन शब्द यमक दर्शवणारे शब्द आहे, म्हणजे हे यमक अलंकाराचे उदाहरण आहे. आपण 12वा उदाहरण पाहूया. तुला नाही परी हौस उडायची,
तुला नाही परी हौस उडायची, गोड हिरव्या झुबक्यात दडायची. म्हणजे याही उदाहरणात आपण यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे हे पाहूया. या ठिकाणी आपण पाहणार आहोत उडायची आणि दडायची. म्हणजे हे दोन उदाहरण आहे, हे दोन शब्द आहे की ते यमक दर्शवणारे शब्द आहे. म्हणजे हे वरील दोन्ही उदाहरण हे यमक अलंकाराचे उदाहरण आहे. आपण पाहूया पुढचा 13वा उदाहरण पाहूया. तिसरा 13वा उदाहरण पाहूया. सॉरी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पाडावा. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. या ठिकाणी यमक दर्शवणारे शब्द पाहणार आहोत. बघूया यमक दर्शवणारे शब्द कोणता म्हणजे कोणते आहे. या ठिकाणी आहे घडावा, पडावा. हे दोन शब्द आहे यमक दर्शवणारे शब्द आहे. म्हणजे तो यमक अलंकाराचे उदाहरण आहे. आपण 14वा उदाहरण पाहूया. तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते. पुन्हा एकदा पाहूया. तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते. याही उदाहरणात आपण यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे पाहूया. की वळते आणि जळते हे यमक दर्शवणारे शब्द आहे. म्हणजे वरील दोन्ही उदाहरण हे यमक अलंकाराचे उदाहरण आहेत. आपण 15वा उदाहरण पाहूया. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण यमक दर्शवणारे शब्द कोणते आहे ते पाहूया. या ठिकाणी ताना आणि पाना हे दोन शब्द यमक दर्शवणारे शब्द आहे. म्हणजे हाही उदाहरण यमक अलंकाराचेही उदाहरण आहे. आपण 16वा उदाहरण पाहूया. फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया. म्हणजे या उदाहरणामध्ये पण आपण यमक दर्शवणारे शब्द पाहणार आहोत. की या ठिकाणी खाया आणि काया हे दोन शब्द यमक दर्शवणारे शब्द आहे. आतापर्यंत आपण पाहिलेले वरील 16ही उदाहरण हे यमक अलंकाराचे उदाहरण आहे. म्हणजेच या ठिकाणी यमक अलंकाराची आपण व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे. पुन्हा एकदा शेवट आपण यमक अलंकाराची व्याख्या आपण उदाहरण पाहिलेलं आहोत. किंवा यमक अलंकार यमक दर्शवणारे शब्द आपण प्रत्येक उदाहरणामध्ये पाहिलेले आहोत. त्यानुसार जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात तेव्हा तो यमक अलंकार होतो. म्हणजे आता वरील सर्व उदाहरण आपण यमक अलंकाराचे पाहिलेले आहोत. बघूया आपण आता पुढचा अलंकार पाहूया. अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकाराची व्याख्या बघूया. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. सॉरी. पुन्हा एकदा अनुप्रास अलंकाराची व्याख्या पाहूया. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आपण या ठिकाणी अनुप्रास अलंकाराचे काही उदाहरण पाहणार आहोत. पाहूया. या ठिकाणी पहिला उदाहरण आहे. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले.
म्हणजे अनु म्हणजे एक, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. बघूया आपण एकाच अक्षराची या ठिकाणी कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. बघूया. गडद निळे, गडद निळे, जलद ल, भरुणी आले ल, ल, जलद ल, आले ल, शीतल तनु ल, चपल चरण ल, अनिल गण ल, निघाले ल. म्हणजे ल या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून तो अनुप्रास अलंकारा म्हणजे अलंकार होतो. म्हणजे हे उदाहरण अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे. आता आपण पाहूया दुसरा उदाहरण. दुसरा उदाहरण आहे रजनी तल स्थिर पल जल, पल सलील हिरव्या तटी, नावाचा कृष्ण मेळ खेळेल. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. रजनी तल स्थिर पल जल, पल सलील हिरव्या तटी, नावाचा कृष्ण मेळ खेळेल. या उदाहरणामध्ये कोणत्या एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहणार आहोत. रजनी तल ल, पल ल, जल ल, पल ल, सलील ल. म्हणजे ल या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून तो अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे तो अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे. आपण तिसरा उदाहरण पाहणार आहोत. या ठिकाणी तिसरा उदाहरण पाहूया. पेटविले पाषाण, पेटविले पाषाण पठारावरती शुभानी, गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संताची वाणी. म्हणजे या ठिकाणी वरच्या ओळीमध्ये पेटविले प, पाषाण प, पठारावरती प, म्हणजे प या अक्षराची पुनरावृत्ती एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे प, पाषाण प आणि पठारावरती प, आणि खालच्या गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे येथे सुद्धा वरच्या पंगतीमध्ये किंवा वरच्या ओळीमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. प या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि खालच्या ओळीमध्ये पण गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संताची वाणी, इथं सुद्धा ग, गरीबाच्या ग, गाजे ग. म्हणजे या वरच्या प आणि ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून तो अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे तो अनुप्रास अलंकाराची उदाहरणे आहेत. आपण पुढचा उदाहरण पाहूयात. चौथा उदाहरण पाहूया. देवा दीन दयाळा, दूर द्रुत दुःख दूर, दवंडी शांतीच, सॉरी इथं चुकीने द वर बिंदी लागलेली आहे. दवडी, देवा दीन दयाळा, मिस्टेक झालेले. देवा दीन दयाळा, दूर द्रुत दुःख दूर, दवडी शांतीच मजरे. म्हणजे या उदाहरणामध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहूया. देवा द, दीन द, दयाळा द, दूर द, द्रुत द, दुःख द, दूर द, दवडी द, दे द. म्हणजे द या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे असेल तर तो अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे तो हाही उदाहरण अनुप्रास अलंकाराचेच उदाहरण आहे. आपण पाचवा उदाहरण पाहूया. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा घरी. पुन्हा एकदा आपण उदाहरण पाहूया. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा घरी. म्हणजे या उदाहरणामध्ये कोणत्या एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहूया.
म्हणजे ज, जरा, ज, जपून, ज, जा, ज, म्हणजे ज या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे हाही उदाहरण जो आहे अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे. म्हणजे अनुप्रास अलंकार आहे. म्हणजे आपण 6वा उदाहरण पाहूया. बालिश बहु बायकात बडबडला. उदाहरण काय आहे? पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. बालिश बहु बायकात बडबडला. म्हणजे या उदाहरणामध्ये कोणत्या एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहूया. बालिश ब, बहु ब, बायकात ब, बडबडला ब, ब, म्हणजे ब या एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. आता 7वा उदाहरण पाहूया. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. म्हणजे या ठिकाणी याही उदाहरणामध्ये पाहूया. मनमोहिनी मन, मोहिनी म, मोहक म, मोहरा म, मनातून म, माझ्या म, मावळेना म. म्हणजे म या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असेल तर तो अनुप्रास अलंकार आहे. म्हणजे म या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो कोणता अलंकार असेल तर अनुप्रास अलंकार असेल. तर आपण यानंतर पाहणार आहोत 8वा उदाहरण. पाहूया 8वा उदाहरण. काकूने काकाच्या काळ्या कोठातील, काकूने काकाच्या काळ्या कोठातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. काकूने काकाच्या काळ्या कोठातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले. म्हणजे या ठिकाणी कोणत्या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे हे आपण पाहणार आहोत. बघूया. या ठिकाणी काकाने क, काकाच्या क, त्याच्यानंतर आहे काळ्या क, कोटातील क, कामाचे क, कागद क, कात्रीने क, करा करा क, क, कापले. म्हणजे या उदाहरणामध्ये क या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. आपण पुढचा उदाहरण पाहणार आहोत. पाहूया पुढचा उदाहरण. 9वा उदाहरण पाहूया. हटा तटाने पटा रंगुनी जटा धरीशी का सिरी मटाची उठा ठेव का तरी. पुन्हा एकदा पाहूया. हटा तटाने पटा रंगुनी जटा धरीशी का सिरी मठाची उठा ठेव का तरी. आता या उदाहरणामध्ये कोणत्या एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहूया. पाहूया या ठिकाणी. तटाने ठा, पटाने ठा, जटा ठा. म्हणजे ठा या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो कोणता अलंकार असेल? अनुप्रास अलंकार आहे. आता आपण पुढचा उदाहरण घेऊया. 10वा उदाहरण घेऊया. आता पाटलाच्या पंढरीचा पांढरा पंचा पंचगंगेच्या पाण्यात पडला. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. पाटलाच्या पंढरीचा म्हणजे पांढरा पंचा पंचगंगेच्या पाण्यात पडला. आपण याही ठिकाणी आपण पाहूया कोणत्या एका शब्दाचा म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. बघूया आपण. पाटलाच्या प, पंढरीचा प, पांढरा प, पंचा प, पंचगंगेच्या प, पाण्यात प, पडला प. म्हणजे याही उदाहरणामध्ये प या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो
अनुप्रास अलंकार आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे किंवा अनुप्रास अलंकार आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 11वा उदाहरण, गडगडीत गडाडी अंतडी सर्व काळी. गडगडीत गडाडी अंतडी सर्व काळी या उदाहरणामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत की गडगडीत ग ग गडाडी ग म्हणजे ग या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार होतो किंवा अनुप्रास अलंकार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत 12वे उदाहरण पाहूया. पाटी काळी कुळकुळीत झाली. पाटी काळी कुळकुळीत झाली या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत काळी क कुळकुळीत क क म्हणजे क या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. बघूया आपण 12वा उदाहरण पाहूया. तेरावा उदाहरण पाहूया. सॉरी, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. उदाहरण पुन्हा एकदा पाहूया. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. या ठिकाणी कोणत्या एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली या उदाहरणामध्ये तेही सुद्धा पाहूया. देगा द देवा द म्हणजे द या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. ज्या पुढचा आपण 14वा उदाहरण पाहूया. कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय येता कोण कामास येतो या उदाहरणामध्ये कोणत्या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे हे आपण पाहणार आहोत. बघूया कोणत्या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. कठीण क समय येता कोण क म्हणजे कामास क म्हणजे क या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. आता 15वा उदाहरण पाहूया आपण. हिरवी हिरवी मने भवती किती छटा हिरव्याच्या गर्व रेशीम सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. हिरवी हिरवी मने भवती किती छट्टा हिरव्याच्या गर्व रेशीम सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. आता याही उदाहरणामध्ये कोणत्या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे तेही पाहूया आपण. या ठिकाणी हिरवी ह हिरवी ह हिरव्याच्या ह गर्भ रेशीम सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. म्हणजे या उदाहरणामध्ये ह या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. आता पुढचा उदाहरण पाहूया. 2 दिवस वाट पाण्यात गेले 2 दुखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तर डोहीवर उन्हाळे. पुन्हा एकदा पाहूया. 2 दिवस वाट पाण्यात गेले 2 दुखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तर डोहीवर उन्हाळे. या उदाहरणामध्ये आपण कोणत्या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे तेही पाहूया. 2 दिवस. आता या ठिकाणी 2 दिवस अजून पुन्हा 2 दुखात म्हणजे या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. या उदाहरणामध्ये या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो अनुप्रास अलंकार आहे. आता पुढचा उदाहरण पाहूया. पुढचा उदाहरण पाहूया. सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. म्हणजे या उदाहरणामध्ये कोणत्या एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहूया.
सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. सप्तपदे सहवासे सख्य साधूशी म्हणजे या उदाहरणामध्ये स या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो कोणता अलंकार असेल तर तो अनुप्रास अलंकार आजची उदाहरण आहे. म्हणजे अनुप्रास अलंकार आहे. आपण त्यानंतर पुढचा उदाहरण पाहूया. शेवटचा उदाहरण आहे आपला. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. पुन्हा एकदा उदाहरण पाहूया. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. या उदाहरणामध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते पाहूया. मोठेपणाचा मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून म्हणजे या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे या उदाहरणात या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तो कोणता अलंकार असेल? अनुप्रास अलंकार आहे. तो आज हम यहाँ पे अलंकार देखे हैं. तो अलंकार दो मुख्य प्रकार में से आज हम शब्द अलंकार लिए हैं और शब्द अलंकार के दो प्रकार देखे हैं. पहला यमक अलंकार देखे हैं, उसके बाद में हम अनुप्रास अलंकार के भी उदाहरण देख चुके हैं. अगर आपको इसमें आपकी कोई शंका होगी तो आप की शंका का निरासन आप कर सकते हैं. ना तो आपका कोई डाउट होगा तो आप क्लियर कर सकते हो. सर यमक अलंकार म्हणजे काय? यमक अलंकार म्हणजे या ठिकाणी जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये जब एक पंक्ति दी जाती है, उस पंक्ति में लास्ट के जो अक्षर या शब्द एक जैसे दिखाई देते हैं वह उसी को यमक अलंकार कहते हैं. अभी मराठीमध्ये त्याला सांगायचं म्हणलं तर जेव्हा कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात. म्हणजे सारखे. अभी तक तो हम देखे हैं यमक अलंकार एक जैसे यहाँ पे सबसे पहले मैं आपको फिर से एक बार दिखाता हूँ. जानावा तो ज्ञानी पूर्ण ज्ञानी. अभी लास्ट यहाँ पे पहला तीनही चरणाच्या इस तीनही चरणों के लास्ट में नी यह शब्द आया है तो उसे हम यमक अलंकार कहते हैं. जैसे दूसरा है कानी पढ़ो सुसंगति सदा घड़ो सुजन वाक्य कानी पढ़ो. घड़ो और पढ़ो एक जैसे है, भले उसका अर्थ अलग सा होने म्हणजे अलग रहने दो, लेकिन शब्द डो लास्ट में सेम आया है. ऐसे अगर शब्द आए तो हम यमक अलंकार है ऐसे समझना है. आया समझ में? और किसी को डाउट? सर. हाँ मॉर्निंग सर. हाँ बोलिए. शब्द अलंकार. हाँ सर शब्द अलंकार. सर अनेकदा शब्दाच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा शब्द रचनेत सौंदर्य निर्माण होत असते. अशा अलंकारांना शब्द अलंकार असे म्हणतात. उनका सौंदर्य निर्माण होता है तब उसे
कौन सा अलंकार समझना है? शब्द अलंकार कहते हैं। और किसी का कोई गुड शंका है तो पूछ मॉर्निंग सकते सर. हैं और भी। हाँ, वाह, गुड अनुप्रास मॉर्निंग, अलंकार म्हणजे बोलिए। काय? कौन सा? अनुप्रास अलंकार म्हणजे अणु म्हणजे एक, म्हणजे एखाद्या वाक्यात, म्हणजे एखाद्या कवितेच्या ओळीत किंवा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. जसे आपण उदाहरण पाहिलेलं आहोत की बघूया, आपण उदाहरण पाहिलेले आहे. देवा दिन दयाळा दूर द्रुत दुःख दूर दवंडी शांतीच मजले. म्हणजे या वाक्यात द द द म्हणजे द या एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे तो अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे देखिए यहाँ पे अनु इसका मतलब एक. अभी कोई वाक्य में ना तो कविता के जो पंक्ति में जो बार बार एक ही शब्द आ रहा है, तब ऐसे और एक ही शब्दों की पुनरावृत्ति हो रही है, तब ऐसे गुड मॉर्निंग सर। अलंकार होता है। समझ में आया? जैसे हम, मैंने उदाहरण के साथ आपको समझाया हूँ, समझ में आया क्या अभी? सर यमक या अलंकार का उदाहरण बताइए ना। यमक अलंकार का बहुत सारे उदाहरण लिए हम लोग। यमक अलंकार का उदाहरण लेते हैं फिर से एक बार। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारण देह माझा पडावा. या ठिकाणी आम्ही लास्ट से येणे कवितेच्या ओळीमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द अभी ये जैसे कौन सा शब्द दिखाई दे रहा है? शब्द इसमें घडावा पडावा एक जैसे है, एक सारखे शब्द येतात. अशा शब्दांना एक सारखे शब्द येतात तेव्हा त्यास यमक अलंकार म्हणतात. और बोलिए बोलिए और किसी का शंका मत लेकर जाना है. आपका शंका यहाँ पे शंका का निराकरण करके जाना है, मन में डाउट करके जाना है. सर श्लेष हाँ, अलंकार चलो. म्हणजे काय? श्लेष अलंकार आपल्याला नाही आहे, आपल्याला फक्त यमक आणि अनुप्रास अलंकार आहे. श्लेष अलंकार हा मराठी माध्यमाच्या म्हणजे मराठी माध्यमासाठी आहे. आपल्या हिंदी माध्यमासाठी फक्त यमक आणि अनुप्रास अलंकार आहे. श्लेष अलंकार घेण्याची काही गरज नाहीये, आवश्यकता नाही. हा, चला. सुहाना अन्सारी, बारादेवी. चला, काही शंका असेल तर विचारू शकता. शंका मनात घेऊन घरी जाऊ नका. आपण एवढे सारे उदाहरण पाहिलेले आहोत, तुम्हाला उदाहरण सहित मी समजावलेले आहेत. काहीतरी शंका असेल तर विचारून घ्या. चला, बारादेवी, सुहाना, कोई डाउट? सुमित यादव, कुछ डाउट है क्या? हेलो. नाही सर, नो सर. ओके ओके. और ये अलंकार का सर उपयोग किस में करेंगे? कौन सा अलंकार का उपयोग किसमें करना है? यमक अलंकार का. यमक अलंकार जो पंक्ति, जो कविता की पंक्ति रहती है, उस पंक्ति के लास्ट के शब्द, दोनों पंक्ति के लास्ट के शब्द एक जैसे, भले उसका अर्थ, यमक इसका मतलब राइमिंग वर्ड्स, राइमिंग, जैसे मैट कैट, भले उसका अर्थ अलग सा रहने दो, लास्ट का जो शब्द एक जैसे दिखाई दिया तो उसे हम यमक अलंकार कहते हैं. हाँ सर, थैंक यू सर. ओके ओके, वेलकम. और किसी का शंका, कोणाच्या मनात शंका घेऊन जाऊ नये. कोणाला जर शंका अजून काही असेल तर विचारू शकता. अलंकार हा
घटक घेतलेले आहोत. अलंकारामध्ये शब्दालंकार हा घटक घेतलेला आहे किंवा त्याचे आपण शब्दालंकारचे दोन्ही प्रकार सुद्धा अभ्यासले आहोत. तर आपण आता आपला लेक्चर किंवा आपला अध्ययन कार्य या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. आपण असेच पुन्हा पुढच्या वेळी पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.